सणावाराची नेणे सोये अतिथी येते काय करील. कोण मागता आलेला काय करीन त्या ठिकाणी. सणावाराची सोय नसते, त्याला कवडी 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 जमवायचीच पडलेली असते आणि खर्च करायचा म्हणलं तर मरणापेक्षा अधिक त्याला असणारं जड जातं. तशी असणारी अवस्था. आणि मग त्या ठिकाणी अतिथी काय करील, कोण मागणारा येऊन, त्या ठिकाणी कुणाला काही मिळत नाही. अशा ठिकाणी अशा जातीचे काही माणसं असतात. म्हणून नाथ महाराजांनी त्यांचं वर्णन केलंय. कष्टे जोडिली संपत्ती ते ठेविती अति निगुती तोंडी दगड माती घालिती आपण मरते धुळे खात. नाथ महाराज सांगतात कसे असतात ते. सारखं सारखं कष्ट कष्ट कष्टच करायचं, कष्टच करायचं, मरायचं, पण कुणाला काही घालायचं नाही आणि आपणही खायचं नाही. आणि मग काय करायचं, त्याचं गाडगं भरायचं, ते ठेवायचं, त्याच्यात माती दगड घालायचे आणि आपणही धुळी खात मरून जायचं, पण दुसऱ्यालाही घालायचं नाही, आपणही खायचं नाही. अशा अवलादीचे काही लोक असतात. असं वर्णन या ठिकाणी साधू संतांनं अशा लोकांचं केलेलं आहे. ऐसी एक एकाची जाती अंधपाता स्वयं येती तिनी एकत्र जेते मिळती ते दुःख किती सांगावे. विषय होता याच्या आधीचा श्रीलंपटाचा विषय होता, या ठिकाणी धन लोभ्याचा विषय होता, या ठिकाणी मद्यपेयाचा विषय होता, म्हणजे दारू पिदाड्याचा. असे 3 विषय होते. एक विषय ज्या माणसाकडे आहे तर एक विषय असणारा नरक पाताला नेल्याशिवाय राहत नाही असं महाराज म्हणतात. आणि मग हे 3 विषय जर एकाच माणसाकडे असले तर याचं काही असणार या पापाचं वर्णन करू शकत नाही असं ग्रंथकार सुद्धा सांगतात. अशा असणाऱ्या अवस्थेचे काही लोक असतात असं या ठिकाणी सांगू लागले. ऐसा स्त्री मध्ये माताला विमानी विचारत एकला सज्जनाचा उलंगू केला उन्मत छायला पाडी तस्या. भरतजी म्हणू लागले उन्मत लोक असतात. कारण कशामुळे अनुमान काढलेला आहे, अनुमान प्रमाणे हे काही विंद्र नव्हता, पण भास झाला राजा भरताला. का भास झाला, पैशावाले लोक उन्मत असतात. हे राजा विंद्र असावा, संघ अप्सरा असाव्यात, वाद्य वाजवीत असणारा माझ्या अप्सरा माझ्या आश्रमाहून जाऊ लागलेला आहे, मग आशाला शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही असं राजा भरतजी म्हणू लागले आहेत. आम्ही सूर्यवंशी राजे नियामक आम्हा स्वधर्माची देखा उद्धता लावणे शोक विचार आणि आसेना. ज्याप्रमाणे उद्धताला शिक लावणारी आमची जात आहे, आमचा धर्म आहे, आम्ही सूर्यवंशाचे लोक आहेत, आम्ही जे उद्धत वागताना त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाहीत असं राजा भरत म्हणू लागला. हे कोण आहे, राजा इंद्र असावा, याला शिक्षा केल्याशिवाय मी सोडणार नाही असा राजा भरत हनुमंत न जाणून राजा भरत इंद्रे म्हणून बोलू लागलेला आहे त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी. काय म्हणतो पुढं, म्हणून राम नामांकित बाण धगधगिता अति दारुण चापी सजिला आपण दुष्ट दळण करावया. ज्याप्रमाणे राजा भरतानं कानडी वळली, कानापर्यंत बाण जोडला, या दुष्टाचं निर्दळन ह्या राजा इंद्राचं आताच्या आता याची समाप्ती करीन, याला सोडणार नाही. माझ्या साधू संतांच्या आश्रमाहून हे असणारा अधम वरून जात आहे असं त्या ठिकाणी राजा भरत म्हणू लागलेला आहे. ते हनुमानजी जाऊ लागलेला आहे, पाहिलं नाही, पण हे काय म्हणतो, विंद्र जाऊ लागला म्हणतो, कारण अनुमान प्रमाण आहे, पाहिलं नाही. मग करोनी राम नाम स्मरण धनुष्य ओढे काढून बाणाची आज्ञा करून दुष्ट दळण करावे. ज्याप्रमाणे बाणाला आज्ञा केलेली आहे, कानडी वळलेली आहे, कानापर्यंत बाण असणारा जोडलेला आहे आणि आज्ञा केली. काय आज्ञा केली, दुष्टाचं निर्धलन करायचं आहे, असं कार्य तुला करायचं आहे असं बाणाला सांगितलं. आणि बाण सोडू लागलेला राजा भरत त्या वेळामध्ये काय घडलं, बाण श्रीनामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसा अत्यंत आप्त राम स्मरत सर्वदा. ज्याप्रमाणे हे एका जातीचे मिळाले सगळे या ठिकाणी. बाण सोडलेला आहे, सांगितलेलं आहे भक्ताचं निर्धलन करायचे म्हणून सांगितले, पण बाणाला असं वाटलं भक्त
हे असणारा अवगुणी नाही, हे भक्त आहे पुढचा. मला राजानं काय सांगितलं आहे, जे असणारा अवगुणी आहे, जो असणारा उन्मत आहे, त्याचं दंडन त्याचा असणारं दंडन मुंडन करायचं मला सांगितलं आहे. पण समोरचा राम राम म्हणतो आहे, मग याच्यावर घाव घालणं हे माझा अधिकार नाही, असा त्या लोखंडाच्या बाणानं विचार केला. काय म्हणू लागला, सुटोनी सितीच्या कडकडाटी भान पडिला अति संकटी कोणावरी करावी सरवरटी अभक्त द्रष्टी दिसेना. लोखंड येते बोलूनच लोखंड येते बाण, ते असणारं बाणावरून सुटलं, कडकड 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 वाजू लागलं. पण विचार केला, अभक्त नाही, याच्या मुखावाट रामनामाचं स्मरण आहे. आणि मग ज्याच्या मुखावाट रामनामाचं स्मरण आहे ना, त्याला कुठलेही विघ्न असलं तरी त्याला असणारं कळीकाळ बाधा करीत नसतो. आणि मग आपण याच्यावर परिहार करायचा कसा, हे बाणाला विचार पडला. काय करू लागला बाण, भरतोनी जावे जरे येतून भरत दंडीला संपूर्ण कपीची करावे कंदन तरी अशी स्मरण श्रीरामाचे. ज्याप्रमाणे मग मालकाचं कार्य करायचंय, बाणाला सुद्धा अडचण पडली. पुढं जर याचं खंडन करू, याच्यावर घाव घालो, तर याच्या मुखावाट रामनामाचं स्मरण आहे, माग सरू तर माझा मालक असणारा मला दंडित केल्याशिवाय सोडणार नाही. मालकाचं कार्य करावं लागल, स्वामीचं कार्य न करता जाणं ही चांगलं नाही. मग बाणाने विचार केला. काय विचार केला, भरत श्रीरामाचा निज भक्त कपीस प्रेम राम स्मरता माझा नचले पुरुषार्थ बाण विस्मेत विचार. ज्याप्रमाणे आता ह्या कपीच्या मुखावट, या वानराच्या मुखावट श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असा असणारा नाम जप आहे. आणि असा नाम जप असताना याच्यावर परिहार करणं हे मला असणार या ठिकाणी सोबत नाही, मी हे करू शकत नाही. अशा प्रमाणे बाणाने विचार केला. काय करू लागला बाण पुढं, भरताची आजायसी जे दंडावे अति दुष्टासी दुष्ट म्हणून कपीचे राम स्मरणेचे डुल्लता. मला माझ्या राजाची, माझ्या भरताची आज्ञा आहे. भरताचं काय करायचं आहे की दुष्टाचं निर्दलन करायचं आहे, अशी मला आज्ञा आहे. मग याच्या मुखावट असणारं रामनामाचं सतत असणारं नामचिंतन आहे. मग याचा असणारं याच्यावर परिहार करणं हे माझा स्वाभाविक स्वभाव नाही, असा बाणाने विचार केलेला आहे. काय करू लागला बाण, स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे साधू अवज्ञा शिरीन चढे आईचे विचारून वाडे कोडे चरणाकडे चालेला. विचार केला बाणानं, साधू अवज्ञा, या साधूला या ठिकाणी मारणं, याच्यावर असणारा परिहार करणं हेही चांगलं नाही. आणि आपल्या स्वामीचं असणारं या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्याचंही बी मनोगत मोडणं हे असणारं जमत नाही. मग काय करावं, याच्या पायाचं दर्शन घ्यावं, याच्या पायाकडं आपण जावं, असा त्या लोखंडाच्या बाणाने विचार केला. आणि तो असणारा मात्र याच्या पायाकड तो बाण लोखंडाचा ते भरताचा जाऊ लागलेला आहे. काय करू लागला, धरलिया सज्जनाचे पाय अपजय कधीच न होय स्वामी कार्य सिद्धीच जाय विजय होय त्रैलोक्य. ज्याप्रमाणे शास्त्र सांगतंय, बाण विचार करू लागला, सज्जनाचे पाय धरल्यावर काय होतं, 3 लोकांमध्ये असणारा विजय प्राप्त होतो. तशी असणारी अवस्था होईल. मी सज्जनाचे ह्या पाय धरायला पाहिजेत आणि सज्जनाचे पाय धरून याला असणारे या ठिकाणी याचं निर्दलन न करता आपले असणारे स्वामीची आज्ञा बी मोडायची नाही, यालाही परिहार करायचा नाही, असा विचार त्या बाणानं केला. काय केलं पुढं, ऐसा निश्चय करुणे पूर्ण पायी मिठी घाले बाण स्वय विस्मित कपिनंदन बाण कोण कोणाचा. ज्याप्रमाणे विचार केला, त्या लोखंडाच्या बाणाने विचार केला. राम 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 म्हणत त्या भरताची त्या ठिकाणी त्या भरताच्या बाणानं हनुमंताच्या पायाला मिठी घातली. मिठी घातल्याच्या नंतर वानर सुद्धा विस्मित झालं. काय सांगावं, कोण असल आणि कमन मिठी असणार माझ्या पायाला या ठिकाणी पडली असल. मग काय घडलं, आईचे विचारिता म्हणे बाण अवलोकेत नयने देखता श्रीराम नामांकित चिन्हे वायुनंदना अति विस्मयो. ज्याप्रमाणे वीर होता तोही
बाणानं आणि कशानं घाबरणारा नव्हता किंवा काही होत नव्हतं, परिहार अंगावर होतच नव्हता, वज्रदेही असं शरीर होता. बाणानं मिठी घातली, पण मात्र्याला विचार पडला काय लागलं हे, काय करू लागलं हे. आणि मग त्यावेळेस असणारं पाहिलं, निरीक्षण केलं, तर ते बाण असणारं राम राम म्हणू लागलेलं आहे, पायाला मिठी घातलेली आहे. अशामध्ये काय घडलं, श्रीरामाचा बाण होय अतिक्रम याचा करू नये, साष्टांगे नमना करिता होय राम स्नेहे भावा आरत्य. ज्याप्रमाणे राम स्नेहे भावार्थे आणि भाव प्रज्वलित झाला त्या ठिकाणी, भगवान प्रभू रामचंद्राचा बाण आहे, याचा या ठिकाणी अवमान करता येत नाही. मग याला असणार या ठिकाणी, याला असणार शांती देऊन याचं काय म्हणणं आहे हे असणार पाहावं लागतं, निरीक्षण करावं लागतं. असा हनुमानजीने विचार केला. काय करू लागले, कपे कांक्षी बाणाचे वचन तव तो बोलेना संपूर्ण, पाहो आदरले त्याचे चिन्ह तव तळी बाण ओढीत. ज्याप्रमाणे पाहिलं ते वानर बघू लागलं, पाहू लागलं, स्पष्ट याची बोली असणारी काही आपल्याला कळत नाही. मग हे काय करू लागलं, ते बाण असणारा खाली ओढू लागलेला आहे. खाली म्हणजे कुठं ओढू लागलेला आहे, भरताच्या नंदीग्रामाकडे मारुतीला खिचू लागलेला आहे. अशी अवस्था पाहिली. पाहिल्याच्या नंतर काय घडलं, उदया येईल दिवाकर म्हणून सौमित्रा श्री रघुवीरा, घेऊन आला मज समोर बाण सत्वर ते ओढे. ज्याप्रमाणे मारुतीला म्हणू लागले रामाचा बाण आहे, सूर्यनारायण निघल, आणि म्हणून हे असणारा बाण माझ्या पायाला मिठू घाल लागलेला आहे. लक्ष्मणाला भगवान प्रभू रामचंद्र या ठिकाणी घेऊन आलेले आहेत, कारण कार्य नसेल, मला असणारी वेळ झाली का काय, अशी असणारी अवस्था मात्र्याची त्या ठिकाणी झालेली आहे. काय करू लागले, के उठवोनी सौमित्रा वधोनी यादस शिरा, करोनी विभीषण राज्य धरा स्वय सत्वर येते आला. मात्र म्हणू लागले लक्ष्मण उठविला, त्या ठिकाणी बिभीषण राज्यधर केला, राजा रावण संपविला. एवढं सगळं कार्य करून लक्ष्मणाला घेऊन भगवान प्रभू रामचंद्र इथं आले असतील का काय, असं हनुमानजी बोलू लागले. मी न पुस्तक सर्वता न पवेची स्वामी कार्यार्था, धिक माझे जीवित्व व्रता कोणार्था जात आशा. ज्याप्रमाणे एवढा वीर मात्र पण ते म्हणू लागलेला आहे, मी नपुषक आहे का काय, माझ्या शरीरात काही आहे का नाही, धिकू धिकू असो माझ्या शरीराचा धिकार असो, माझ्या त्याने कार्य असणार घडलं नाही. प्रभू रामचंद्रानं सर्व कार्य केलं, बाणी ताडवा पाठविला आणि लक्ष्मणाला या ठिकाणी आणलं, तरी माझ्याच्यानं काही झालं नाही, असं मात्र त्या ठिकाणी विचार करू लागले. आणि विचार करीत असताना काय करू लागले पुढं, ऐसा झाला ती दुःखे सव्याची बाणा ते अवलोके, तव तो ओढे अधोमुखे एकाएके सत्वरा. ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा मात्र बोलू लागले, बाण वढू लागलेला आहे, पुन्हा पुन्हा निरीक्षण करू लागले, तरी तो बाण असणारा मिठी घातलेली पायाला आणि भरत आश्रमाकडे ते बाण ओढू लागला. अशा अवस्थेमध्ये मात्र्याने विचार केला काय करू लागले, कार्य न साधेच माझे न वेगे करीना देह पतना, म्हणून कृपाळो रघुनंदन सत्वर बाण मात्र पाठविला. बोलू लागले माझ्याच्यानं कार्य झालं नाही आणि होत नाही, आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्रानं माझ्याकडे असणारा बाण पाठविला, लक्ष्मणाला इथवर आणलं, आणि माझ्याच्यानं कार्य झालं नाही, मी असणारा देह पतन करील असं भगवान प्रभू रामचंद्राला वाटलं असल, आणि म्हणून हा बाण माझ्याकडे पाठविला असल. मात्र बोलू लागले मग आता असो काही भलते आज्ञा करणे निश्चिते, सोय अनुसरला बाणाते विलंब येते नये करो. ज्याप्रमाणे बोलण्यामध्ये वेळ जाईल, मग या ठिकाणी विलंब करायचा नाही, असो भलते काही बी, पण आपण काय करावं, विचार करावा. बाण खाली ओढू लागलेला आहे आणि बाणावर शरीर टाकावं, बाणाबरोबर जावं, विचार केला आणि त्या बाणावर शरीर असणार टाकलं. काय केलं पुढं, हनुमान आज्ञेचा किंकर आज्ञानुलंगे अनुमात्रा,
टाकले बाणावरी शरीर निघाला सत्वार बाण वेग्या ज्याप्रमाणे आज्ञेचा किंकर एवढा मोठा वीर आहे पण आज्ञाधारी आहे तो मात्र या बाण खाली ओढू लागलेला आहे. बाण रामनामा अंकित आहे, राम राम म्हणू लागलेला आहे. त्या बाणावर शरीर टाकलं आणि बाण जसा ओढू लागलेला आहे जाऊ लागला त्या पद्धतीने मात्र यानं शरीर टाकलं आणि त्या बाणा वेगे निघाले. काय करू लागले? त्याला अवेदेचा आराम पुढे देखील नंदी ग्राम रचना ते मनोरम भक्त उत्तम भरत जेत्या त्याप्रमाणे अविदेचा आराम अविदेचा त्या ठिकाणी परिसर त्या अविदेचा असणारा नंदी ग्राम आणि तो असणारा भरत उत्तम सर्व काही कार्य त्या ठिकाणचं मात्र्यानं पाहिल्याच्या नंतर अतिशय असणारा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये काय घडलं? एका जनार्दना चरण दोघाचे भेटे अति गहन दोघे प्रेमळा संपूर्ण दोघे नंदीपण विसरचे. ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आपलं कृत्यपण दोन्ही विसरतील. दोन्ही असणारे भक्त आहेत, दोन्ही चतुर आहेत, दोन्ही शिरोमणी आहेत. असे असणारे भक्त उत्तम मात्र्याची आणि त्या राजा भरताची नंदीग्रामाच्या ठिकाणी गोड अशी कथा होणार आहे. अशाप्रमाणे या ठिकाणी गाऊबा काका बोलू लागले आहेत. एका जनार्दना कृपाळू जनने गोड न खाये बाळा वाचोने मुखीचा घाचा काढोनी माझ्या वदने घालिता. परिहार आहे या ठिकाणी सांगू लागले. जशी एखादी माता असते आणि गोड लागतं आणि ते गोड घास असणार आपल्या लेकरासाठी जसं जतन करून ठेवते तसं माझ्या गुरुनं हा माझा हे रामानाचा घास गोड असणारा माझ्या मुखामध्ये घातला. अशी असणारी माता कृपाळू असते. अशा प्रमाणे या ठिकाणी ग्रंथ करते सांगू लागले. अत्यंत खाओ नेणे त्याचे मुखे घास देणे न खाता पायावरी बळे पाडणे घास कोंदणे मुखा माझे. ज्याप्रमाणे माता असते ते आणि मग ती माता आपल्या लेकरानं नाही खाल्लं तरी तिला माहिती असतं की हे पुन्हा रडतं म्हणून याला असणारा 2 घास खाऊ घातलेले बरेच आहेत. म्हणून ती माता जशी पायावर त्या बाळाला पाडते आणि बळच 2 घास हाताने खाऊ घालते त्याप्रमाणे माझ्या गुरुनं आणि माझ्यावर कृपा केली आणि हे रामानाचे 2 घास असणारे माझ्या मुखात बळत असणारे घातले. अशा प्रमाणे या ठिकाणी गाऊबा काका हा रामानाचा असणारा ह्या ओवीचा परिहार देऊ लागलेला आहे. वांजेची हे नकळे चिन्ह व्याली जाणे वेदना करपाळो एका जनार्दन जी अभिधान विश्वमाता. ज्याप्रमाणे जी विश्वाची माता असते आणि मग जे असणार जी सृजलेली आहे जे असणारे वांजेला हे कसल्याही प्रकारचं कळत नसतं. माझी जे रामानाकडे जात नाही त्याला बी समजा थोडक्यात काय म्हणायचं त्याला सुद्धा वांजच म्हणले तरी हरकत नाही. जे रामानाकडे जात ना त्याला हे कळतं. जी मातेला मुलं बाळ होतात तिला त्या मुलाबाळाची असणारी सर्व काही कळकळ असते तिला माहीत असते. त्याप्रमाणे या ठिकाणी गाऊबा काका सांगू लागले माझ्या मातेला सर्व प्रकारचा कळवळा आहे आणि माझ्या मुखामध्ये हे चांगल्या प्रकारे रामानाचा घास घातलेला आहे. असं ग्रंथकर्ते आपल्याला स्पष्टीकरण देऊ लागले आहे. ब्रह्मादिक पुत्र व्याली जिये ब्रह्मांडे सृजली निज कर्मे त्रेने मानिले मजे ते चाले लक्षणा. ज्याप्रमाणे ब्रह्मादिक हे सर्व काही ब्रह्मांड ज्यानं रचलेलं आहे ही चाली असणारी त्यालाच माहीत असते इतराला माहीत नसते. अशा प्रमाणे हे सर्व काही माझ्या गुरुनं आणि हे रामायण गोड आहे आणि माझ्या मुखामध्ये घातलं आणि ते असणारं मी सेवन करू लागलो असा परिहार या ठिकाणी गाऊबा काका देऊ लागले आहेत. ताणेल्याला उद्यक द्यावे की भुकेल्या जेवी ग जेऊ घालावे मज हे सर्वता न संभवे तेने ओलावे माऊल्या. ज्याप्रमाणे ताण्याल्याला पाणी द्यावं भुकेलेला जीव घालावं
हे सर्व काही असणारं मला समजत नाही, पण माझ्या गुरुने असणारी माझ्यावर कृपा केली आणि कृपा कटाक्ष मला न्याळलं आणि म्हणून मला हे सर्व काही असणार या ठिकाणी ही कथा अवगत होऊ लागलेली आहे. अशा प्रमाणे कथेचा परिहार या ठिकाणी आणि गावबा काका देऊ लागले आहे. यासी काय करो आता जन्मोनी झाला अकरता किती याचे करू चिंता काही सर्वता जाणे ना. ज्याप्रमाणे या ठिकाणी मी हे असणार मला देऊ लागलेले आहेत, पण मी आकर्ता आहे, पण तरी आपण या ठिकाणी कर्तेपणाला या ठिकाणी साध्य व्हायला पाहिजे, कारण गुरुची कृपा आपल्यावर झालेली आहे आणि म्हणून ही इमारत असणारी फळाला जाणार आहे. अशा प्रमाणे त्या ठिकाणी गावबा काकाने विचार केला आणि काय म्हणू लागले पुढं. घास तो घेऊन ने म्हणून निज मुकेचे काढणे माझ्या मुके कुंदणे बाळा कारणे कृपाळो. ज्याप्रमाणे कृपाळू असते माता बाळा कारणानं आणि त्याप्रमाणे हा रामानाचा गोड घास माझ्या गुरुनं आपल्या मुखातला काढून माझ्या मुखामध्ये असणारा घातलेला आहे. अशा प्रमाणे या ठिकाणी गावबा काका हा कथेचा परिहार देऊ लागलेले आहेत. आते सुराचा राम कथा माऊलेचे घास गोड घेता आडमी आलो अवचिता काही सर्वता जाणे ना. ज्याप्रमाणे मला कळत नाही, मला रामायण लिहिता येत नाही, मला वाचता येत नाही, ह्याच्यातली काही असणार मला समजत नाही, परंतु हा गोड घास आहे रामायणाचा आणि ही माझी माता असणारी या ठिकाणी भक्षण करीत होती, तिच्या मुखामधून काढला आणि माझ्या मुखामध्ये असणारा हा रामायणाचा घास घातला. अशा प्रमाणे हा परिहार आहे आणि हा परिहार असणारा या ठिकाणी नाथ महाराज गावबा महाराज आपल्याला या अध्यायातून या 10-20 ओव्यातून देऊ लागलेले आहे. ते हे कृपाळो कैसे तोंडीचे काढून वेगेचे ओ पिता माझे मुखाचे निज मानसे सुखाव्या. ज्याप्रमाणे आणि पुन्हा कसं हे बळच नाही, हे कसं आहे सुख आहे आपल्या मातेला असणार. या ठिकाणी मातेला जसं सुख होतं, आपल्या बाळानं 2 घास खाल्ले तर त्या मातेला कुठलंही असणार सुख होतं, तसं गुरुची आणि मातेची सारखीच परंपरा आहे. जसं गुरुला आपला शिष्य जसा जसा बनत जावं तसा तसा असणारा त्याला असणारा त्या ठिकाणी काय होतं आनंद होतो, अधिकार प्राप्त व्हावं आपल्या शिष्याला, असं म्हणून हे सर्व असणारा रामानाचा गोड घास माझ्या मुखामध्ये घातला आणि हे असणार या ठिकाणी मी अवचित आडवा आलो आणि माझ्या गुरुने न खाता माझ्या मुखामध्ये घातला. अशा प्रमाणे हा परिहार देऊ लागले. बाळकाच्या धनी धाई जे काशीच्या चेनीले झाले पण होई जे आणि काही न कळे सहजे सद्गुरुने जाणी गेले की प्रसवतिया. ज्याप्रमाणे ज्याला असणार मुलं बाळ आहेत त्यालाच माहिती असतं आपल्या मुलासाठी सर्व कार्य सर्व काही धडभलं सर्व काही करायचं ते माहिती असतं. त्याप्रमाणे आपल्या शिष्याला चांगलं बनवावं, कीर्तिवान बनवावं, याला असणारा बुद्धिमान बनवावं असं असणार आपल्या गुरुला वाटत असतं. त्या पद्धतीनं माझ्या गुरुनं मला ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हा रामायणाचा घास माझ्या मुखामध्ये घातला, म्हणून अतिशय आनंदित गावबा काका परिहार आपल्याला सर्वांना देऊ लागलेले आहे. एका जनार्दना शरण कपे रामाज्ञा धरून पाने आणला आपण गोड कथान पुढे आशा. ज्याप्रमाणे गोड कथा आहे पुढं या ठिकाणी बाणानं पायाला मिठी घातलेली आहे, रामनाम स्मरण करतो आहे बाण, त्याचप्रमाणे मात्रही रामनामाचं स्मरण आहे. त्याप्रमाणे ते वडला आहे खिचून मात्र्याला त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी तो बाण आणू लागलेला आहे. आणि मग श्रोते कोपती झणे सैराट भरला राणे ओढीला एका जनार्दने काही म्हणे स्मरेना. ज्याप्रमाणे श्रुते लोक आहेत परिहाराला बी 20 ओव्या, मग 20 ओव्या काहीतरी कमी असाव्यात. आपण कव्हर बी जर परिहार देऊ लागलो तर मग हे श्रुतेजन काय म्हणतील, हे कोपतील आपल्यावर, म्हणून हा परिहार असणार आपण थोडा थांबू आणि कथेच्या भागाकडे आपण जाऊ. गोड असणारी पुढे कथा आहे, हा गुरु परंपरेचा हा परिहार आतापर्यंत हा गावबा काकानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. स्वस्ती श्री भावार्थे रामाने उदय कांडे का कार्तिकाया हनुमंत नंदीग्राम
नाम षट शतम अध्याय पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पुढील सूचक आहेत पुरुषोत्तम महाराज शेळके वपळी. वाचक आहेत छगन महाराज सावंत वपळी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रामचंद्राय नमः. हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोणी बाणासी आला नंदी ग्रामासी जेते भरतासी निवास. सर्व जमलेले रामभक्त व सर्व जमलेल्या माता भगिनी यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान असं आहे की त्या ठिकाणी ज्यावेळेस भरताचा बाण असणारा हनुमंताकडे गेलेला आहे, बाणाला अनुसरून नंदीग्रामाशी आलेला आहे, इथपर्यंत कथा आलेली असं या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्लासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर. भरत असणारा प्रभू रामचंद्राचा निजभक्त. निजभक्त म्हणजे आवडता भक्त. आणि निजभक्त असणारी भक्ती असणारी भरतानं केली. आणि भरत भक्तीचा आचार्य. आचार्य कुणाला म्हणायचं? भक्तीमध्ये अडथळा येत असतो. मी म्हणलं की भक्तीमध्ये अडथळा आला त्याला आचार्य म्हणायचं. गायना आचार्य आणि भक्तीमध्ये गायनाचार्य मर्दंगाचार्य आणि गायनाचार्य मर्दंगाचार्य रामानाचार्य भलतेच आचार्य आहेत. आणि भक्तीमध्ये अडथळा येणारा पहिला शब्द असणारा मी. आणि जो असणारा आहे ती भक्तीतला अडथळा येणारा दूर करतो. दूर करून भक्ती पूर्णत्वाला नेतो त्याला भक्तीचा आचार्य असं भरताला म्हणतात. असा भरत त्या मापाचा होता म्हणतात. भरते भक्ती विस्ताररी भरते भक्ती प्रकाशिनी भरते पालाळी निज भक्ती. तीन टुकले. भरतानं असणारी भक्तीचा विस्तार केला. भरतानं भक्तीचा विस्तार केला. भरताचा जर त्याकडे अहंकाराचे असणारे 4 खांब असणारे अंतःकरणाची अशी चतुर्पदी असणारी लावा लागते. आणि भरताने भक्तीचा विस्तार केला. भरताने भक्ती पाल्लाळलेली. अशा प्रकारे भक्तीने प्रकाशित झाली असा भरताची अवस्था होती म्हणून सांगू लागलेले. भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा ओलावा भक्तीच्या गावारी गम भरत असणारा भक्तीचा असणारा ठेवा म्हणतात. ठेवा असणारा अंतःकरण शुद्ध पाहिजे. माता मावल्या असणाऱ्या त्या भांडे बसणं असणारे पालते घालतात. ती असणारी ती तव ती पाल ती दुधानी तशा प्रकारे असणारे भांडे असणारे पालत्या घालतात. पालते घातल्यावर ते असणारे भांडे स्वच्छ होतात. तसं अंतःकरण शुद्ध पाहिजे. आणि त्या ठिकाणी असणारं भक्तीचा असणारा ठेवा होता. ओलावा. ओलावा या शब्दाचा असा अर्थ आहे की बाबा ओलावा कशाला म्हणायचं? भक्तीमध्ये असणारं प्रेम पाहिजे. भक्तीमध्ये एकमेकांशी आदर आतिथ्य पाहिजे. आता काय झालंय? भक्तीमध्ये प्रेमच राहिलं नाही लोकांच्या. तुमच्या आमच्या सुद्धा काय नाही जमलं बाबा, नाही जमलं, आम्हाला मानच दिला नाही.
मग ओलावा प्रेम असणारा भक्तीमध्ये पाहिजे. तसा भक्ताच्या भरताच्या भक्तीमध्ये ओलावा आणि प्रेम होतं. तशा प्रकारचं प्रेम असणं आजच्या गरजेचं आहे. आता एकमेकाचा आदर सन्मान करणं हे गरजेचं आहे. तसं भरताची अवस्था होती. कुणाला आदर सन्मान असणारे भरतराजे करीत होते. भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव भरते प्रकट रामराव सर्वत्र